पुण्यात घर पाहिजे पण झोपडपट्टीमध्ये नाही पाहिजे। मंडळी, असाच आजचा विषय आहे, असाच आजचा टायटल आहे। अहो, मी एवढं बोलणार आहे की तुम्ही कमीत कमी 12 लाखामध्ये किंवा 25 लाखामध्ये मस्तपैकी इंडिपेंडेंट नवीन 2000 स्क्वेअर फीटच्या जागेवरती, ते पण पुण्याच्या हद्दीमध्ये घर घेऊ शकतात। कसं काय, तर व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे, माहिती घ्यायला पाहिजे। जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी। मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल। डेली आपले व्हिडिओ येत राहतात आणि त्या व्हिडिओमध्येच मी बोलत असतो की मी एजंट ब्रोकर नाहीये। बरेचसे लोक माझे व्हिडिओ बघतात आणि जास्त करून आपले प्लॉटिंगचे व्हिडिओ असतात, बरोबर ना? कारण की तुम्ही हल्ली बघितलं तर तिकडे 4,30,000 किंवा 5,30,000 किंवा 8 लाखामध्ये 10 गुंठे। पण मंडळी, आज जो बोर्ड लावलेला आहे ना, किंवा टायटल जो लिहिलेला आहे, त्याच्यावरतीच आपण चर्चा करणार आहे। म्हणजे एक रो हाऊस, इंडिव्हिज्युअल हाऊस। आता मंडळी, तुम्ही कमेंट करू शकता कोण कोणाला पुण्याच्या जवळ आणि पुण्यामध्ये घ्यायला रो हाऊस आवडणार नाही। कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज करा मला। पण मंडळी, हे खरं आहे की आजचा व्हिडिओ बघितला ना, मी तुम्हाला 101% सांगतो की तुमचं एक घर होऊ शकतो। पण बघा, इथं कसं, ही माहिती घेण्यासाठी म्हणजे काही रेट वगैरे काही चार्जेसचा काय तिकडं सांगितलेलं नाही किंवा डिस्कशन बॉक्समध्ये नाही सांगितलेले। मी एवढं बोलतो तुम्हाला की कमीत कमी 12 लाखापासून सुरुवात आहे। पण 12 पण कशाला, 12 पण कशाला, त्याच्यापेक्षा कमी स्क्वेअर फीटच्या दराने आपण सुरुवात करू। मंडळी, एवढे हजारो लोक मला बघतात। एक प्रश्न आहे माझा नेहमीचा, तर 2-3च लोक उत्तर देतात मला त्याचा। अहो, तोच प्रश्न आहे की तुम्ही मला कुठल्या शहरातून, कुठल्या गावातून, कुठल्या जिल्ह्यातून किंवा परदेशामधून बघत असाल तर खाली लिहा, थोडंसं चांगलं वाटतं। आणि तुम्हाला काय आवडतं, घर खरेदी करायला आवडणार का जागेमध्ये पैसे लावायला म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायला आवडणार, ते पण तुम्ही लिहू शकता। मंडळी, आपण पुण्यामध्ये जे आजकाल बघून राहिलेले घर, मला असं वाटत नाही की 12 लाखामध्ये बघत असाल। कमीत कमी 30 लाख, 25 लाख, 25च्या वरतीच आहे। कारण की पुण्या सिटीमध्ये आहे आणि पुणे स्टेशन पासून बरोबर कोण 15 किलोमीटरच्या आसपास बघत असेल, कोण 5 किलोमीटर, कोण 20 किलोमीटर, बरोबर ना? आता बघायला गेलं पुणे स्टेशनहून 15-20 म्हणजे वाघोलीपर्यंत गेलं माणूस। आणि 5 एक म्हटलं तर कोरेगाव पार्क, कल्याणनगर किंवा कॅम्प साइड या साईडला, असं भरपूर ना मंडळी। भरपूर असं वाटतं की आपलं घर व्हावं स्वातंत्र्य, इंडिपेंडेंट रो हाऊस व्हावं, आपली स्वतःची जमीन असावी। पण या एरियामध्ये खरेदी करायला अक्षरशः घाम सुटून जातो आणि ह्या एजंट ब्रोकरच्या चक्करमध्ये तर माणूस अक्षरशः वैतागून जातो। आणि ते म्हणतात ना, एजंट ब्रोकर किसी के हुआ ना कभी होंगे, अशी गोष्ट झालेली आहे। पण सगळे एजंट ब्रोकर तसे नसतात, काय काय आलेले इकडून तिकडून ते लपडे करत बसतात। पण मंडळी, मी तुम्हाला जे सांगतो ना, बघा, विश्वास करा तुम्ही। मी जे आज डिटेल देणार आहे का, तुम्ही ते विचार करून भविष्याची तुम्ही काळजी घेतली आणि भविष्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर 101% हा जो तुम्ही लावलेला एक झाड बोला, चला इंडिपेंडेंट रो हाऊस साठी। अहो, सांगतो मी तुम्हाला कसं काय एक्सप्लेन करू सांगा। अहो मंडळी, चला सांगूनच देतो मी। बघा, आज आपल्याला काय गरज आहे माहिती का? सिटीमध्ये राहायची गरज आहे, सगळं जवळ आहे, शाळा, कॉलेजेस, आपलं कामधंदा, जॉब वगैरे सगळं जवळ आहे। पण प्रॉब्लेम काय माहिती का, तिथं
उपलब्ध नाहीये आणि जे आहे तर खूप जास्त आहे. आणि तुम्ही स्वतः विचार करा की तुम्ही ज्याच्यामध्ये राहतात त्याचे रेंट किती देतात, 8,000, 20,000. कमेंट करा जरूर मला की तुम्ही किती सध्याला रेंट भरतात त्या घराचा भाडा. ते पण तुम्ही मला कमेंट करू शकता, त्यांनी आयडिया पण येते भरपूर. आता हे आपल्याकडे जे आहे ना, तुम्हाला नगर रोडला आवडणार किंवा सणसवाडीमध्ये आवडणार प्लॉट घेऊन ठेवले असेल, किंवा प्लॉट खरेदी करायचे असेल, मी तुम्हाला एक नगर रोडच आज एक्झाम्पल देणार आहे. जास्त लांब नाही जाणार आपण पुणे सोलापूर रोडला. हा नंबर देतो मी, माझा नंबर नोट करा. बरेचशे लोकांचं हे प्रॉब्लेम आहे की शेखबाई नंबर भेटत नाही, तर हे घ्या नंबर 9028750499. आपला हा नेहमीचा व्हॉट्सअपचा नंबर आहे. मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. ओके, तुम्ही नगर रोडला या. नगर रोडला शिक्रापूर कासारी फाटा 5,30,000 वाला प्लॉट आहे. इझी एकदम. तुम्ही तो प्लॉट EMI वर खरेदी करा आणि एक 50 दिवसामध्ये तुमचं नाव वगैरे सातबाऱ्यामध्ये, सामूहिक सातबार 11 लोकांमध्ये. आता तुम्हाला कॅश मध्ये घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये कमी होणार आहे. का तुम्हाला EMI वर तो 5,30,000 वाला प्लॉट, कारण की काय माहिती का, 1 किलोमीटर आहे नगर रोड पासून, आणि तो 1 किलोमीटर प्रवास म्हणजे खूप दृष्टीने खूप फायद्याचा आहे. कारण की आपल्याला लगेच ताबडतोब हायवे टच पाहिजे. तर हे, आणि पुण्यापासून किती आहे, 35 किंवा 38 असणार आहे. 35 तुम्ही येऊन बघणार आहो, मी कशाला तुम्हाला कन्फ्युज करू. तुम्ही येऊन बघा किंवा गुगल मॅप काढा आणि पुणे रेल्वे स्टेशनहून काय शिक्रापूर कासारी फाटा असं लिहा, ते तुम्हाला समोरच दिसून येणार. मला खोटं बोलायची सवय नाही आणि आपल्याला काय ते कमिशन वगैरे नाही पाहिजे. मेन मुद्दा काय माहिती का, आपल्याला घर पाहिजे. आता इकडं 1 BHK बनवा किंवा 2 BHK बनवा किंवा 3 BHK बनवा. इकडे काय माहिती का, जागा घेतली तुम्ही, कॅश घेतली किंवा EMI वर पण पाहिजे असेल तर 50% डाऊन पेमेंट, 50% लोन तुम्हाला फेडायचंय. ओके, जागा व्हिजिट करायचं तर नंबर दिलेला. ओके, या 2-3 अशा गोष्टी आहे, उदाहरण आहे. आणि मेन जे आहे तर काय, सगळं समोर दिसतं आपल्याला. आपण बिल्डरकडे जातो, तो स्क्वेअर फीटच्या पर स्क्वेअर फीटने बोलतो ना आपल्याला की या स्क्वेअर फीटने तुम्हाला हे फ्लॅट देत आहे. किंवा तुम्ही एखादा रो हाऊस बघायला गेले असेल तर तो म्हणतो ना की या स्क्वेअर फीटने तुम्ही कॅल्क्युलेशन करा सेट, या स्क्वेअर फीटने देतो. आता जागा तुमची आहे. आता तुम्हाला बघा, इथं तुम्हाला नवीन कन्स्ट्रक्शन चालू करायचंय. बरेचशे लोकांना माहित पण नसेल की काय स्क्वेअर फीटने असतो, कन्फ्यूज झालेले असणार आहे. तर कन्फ्यूज व्हायचं काम नाही. इकडं 1600 रुपयाच्या स्क्वेअर फीटनी, 1600 रुपयाच्या स्क्वेअर फीटनी बांधकाम करून तुम्हाला 600 स्क्वेअर पाहिजे किंवा 800 स्क्वेअर फीटचं पाहिजे, तर हे सगळं तुमचं घर तयार होणार आहे. आणि 6 महिन्याच्या आतमध्ये, 6 महिन्याच्या आतमध्ये, मंडळी थोडंसं आजूबाजूचा आवाज येतो, आज माईक लावलेला नाहीये. ओके, तर हे 6 महिन्याच्या आतमध्ये किल्ली तुमच्या हवाली असणार आहे, चाबी तुमच्या हवाली असणार आहे. आता तुम्ही बोलणार की बँक लोन होतो ना, ऍग्रिकल्चर जागेवरती पण आपण होम लोन करून देतो, काही दुविधा नाही, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर ना. इकडं सगळं काही व्यवस्थित मध्ये तुमच्या नावाचा होम लोन असणार आहे, त्याचा काय हप्ता असणार आहे, काय असणार, तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये या, विचारा, सविस्तर माहिती घ्या. नुसतं असं नाही की कोणाच्या पण ह्याच्यामध्ये कोणाची पण जाहिरात बघून. आता हे एक उदाहरण देतो तुम्हाला की तुम्ही 5,30,000ची जागा घेतली, तुम्ही 8 लाखाचं पण होम लोन काढलं, 8 लाखाचं, तर त्याच्यामध्ये पण तुमचं घर तयार होतं. आता पुण्यामध्ये तुम्ही झोपडपट्टीच्या एरियामध्ये 25 लाख द्यायला बसले होते, बरोबर ना, 30-35 लाख जुन्या घराला. इकडं तुम्ही विचार करा की इकडं 5 लाखाची जागा आणि 20 लाखाचं बांधकाम, चला किती मोठं होणार. मी तर 8 लाखाचं बोललो होतं, 20 लाखाचं, 25 लाखामध्ये जबरदस्त होणार.
पण त्याच्यामध्ये सोने के ऊपर सुहागा म्हणजे 2 गुंठे घेतली आणि एकच गुंठ्यामध्ये एक 800 स्क्वेअर फीटचं केलं तर समोर किती मोठी जागा होऊ शकते. विचार करण्यासारख्या गोष्टी आहे, पण आपण ते विचार नाही करणार. काय होणार माहिती का, सगळं लांब 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 दिसणार आहे. अहो मंडळी, हा जो एरिया जो आहे वाघोली पासून पार रांजणगावापर्यंत MIDC परिसर आहे. आज नाही तर उद्या आपले जे लहान लेकर आहे त्यांना फायदा होणारच आहे, कारण की MIDC कंपनी आहे, स्वातंत्र्य एरिया आहे, वातावरण चांगलं आहे, पाण्याची सोय, बोरवेलला कुठं पण पाणी लागू शकतो. सगळे काही गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये आहे. अहो ह्या साईडला शाळा, कॉलेजेस सगळं काही आहे. अहो PMT बस स्टॉप सुद्धा आहे आपल्या प्लॉटवरून 1 किलोमीटरला. मंडळी, जास्त विचार न करता मी तर म्हणणार आहे की तुम्ही बुकिंगला या, बुकिंग करा प्लॉट, आणि तुम्हाला घर बांधायचं असेल नवीन बांधकाम तर ते पण तुम्ही येऊन डिस्कस करू शकता. भेटू आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी. मी कासिम शेख. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.